दरिद्री तो भाग्यवंत केला. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. आज या ठिकाणी स्वर्गवासी सौभाग्यवती वैशालीताई वसंतराव कावळे यांच्या तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने भव्य कीर्तन महोत्सव या ठिकाणी आयोजित केला. आमचे आदरणीय वसंतरावजी कावळे साहेब सध्या ते आपल्या ग्रामपंचायतचे सरपंच आहेत आणि ज्या वैशालीताई आपल्यातून निघून गेल्या त्यासुद्धा आपल्याकडे ग्रामपंचायतच्या सरपंच होत्या. खरं तर ताईंचं जाण्याचं वय नव्हतं, पण ईश्वरी सत्तेसमोर कोणाचं काही चालत नाही. पण तरीसुद्धा कावळे साहेबांना वाटलं की आपल्या पत्नीच्या प्रित्यर्थ काहीतरी कार्यक्रम करावा आणि त्या निमित्ताने आज या ठिकाणी हा भव्य कीर्तन महोत्सव या ठिकाणी आयोजित केला. तोही महिलांचा कीर्तन महोत्सव आयोजित केला. या कार्यक्रमाकरता आम्हाला आमंत्रित केलं आणि साहेबांच्यामुळेच आपल्या गावात येण्याचा प्रथमतः हा योग आला. त्यांच्या कावळे परिवाराचं तिघेजण ती भाऊ आहेत. अविरत या कार्यक्रमासाठी तिघही भाऊ कष्ट घेतात. एका तिघीही आमच्या
ताई असतील त्या अखंड कीर्तनकार आले की मनापासून तुम्ही त्या कीर्तनकारांची सेवा करता. अतिथी देवो भव अशी चांगली परंपरा तुमच्या परिवाराला आहे. आणि त्यांचे आई वडील सुद्धा म्हणजे खूप धार्मिक होते. वडिलांना सुद्धा धार्मिक परंपरेचा आध्यात्मिक परंपरेचा वारसा होता. त्या माध्यमातून आज हा कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. ही दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा कीर्तनपुष्प हुंपण्याकरता आज या ठिकाणी माझ्याकडे आलो. माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्त परायण विठ्ठल महाराज वागचौर यांच्या गुरुकृपेने माझे वडील कैलासवासी भानुदास महाराज गजे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून संत मंडळी, वारकरी मंडळी, महाराज मंडळी, बसलेली तुम्ही सर्व श्रोते मंडळी, सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक होऊन माझ्या कीर्तनाला सुरुवात करते. लाडकी लेक मी संतांची, लाडकी संताची मजबर कृपा बहुतांची, मस्तक हे पायावरी वारकरी संताच्या प्रसूत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग स्वतःला नामय्याची दासी म्हणून घेणारी ज्ञानदेवादी भावंडांचा सहवास लाभलेल्या संत जनाबाईचा चार चरणाचा चौकडीचा देवाच्या कार्याचं कारभाराचं वर्णन करणारा आणि भांडणपर प्रकरणातला अभंग. तुम्ही अनेक अभंग बघितले असतील, पण या अभंगामध्ये जनाबाई देवाशी साक्षात भांडण करते म्हणून तो भांडणपर प्रकरणातला अभंग सेवेकरता निवडला. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून या अभंगातून जनाबाई देवाला म्हणते, धुंद झाला तुझा दरबार. जनाबाई हक्काने देवाशी भांडण करते, पण महिला मंडळ तुम्ही फक्त ऐका, नाहीतर उद्या घरी जाल ना बसाल भांडत. असं काही करायचं नाही. जनाबाई देवाशी भांडण करते. बघा, भगवान परमात्म्याची भक्ती करून प्रत्येकाला मुक्त होण्याचा अधिकार आहे. यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर, करावा विचार न लगे चिंता मनासी. प्रत्येकाला भगवान परमात्म्याची भक्ती करून मुक्त होण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. या वारकरी संप्रदायामध्ये जर बघितलं तर माझ्या जनाबाईनं अनेक अभंग निर्माण केले. वारकरी संप्रदायातली संत कवयित्री म्हणवण्याचा मान माझ्या संत बहिणाबाईकडे सुद्धा जातो. बहिणाबाईकडे जातो. बहिणाबाईनं सुद्धा अनेक अभंग निर्माण केलेले आहेत. जनाबाईनं अनेक अभंग निर्माण केलेले आहेत. माझ्या बहिणाबाईने एकच अभंग निर्माण केला, पण तो अभंग म्हणजे वारकरी संप्रदायाचा कळस बनला. तो अभंग कुठला माहिती आहे? संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञानदेवी रचला पाया, उभारिले देवालया, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, नामातयाचा किंकर, जेने केला हा विस्तार, तुका झाला से कळस, भजन करा सावकाश. आणि शेवटी बहिणा फडकती ध्वजा, निरूपण केले ओजा. एक शब्द प्रत्येकाने ऐका. आज या ठिकाणी हा महिला कीर्तन महोत्सव आयोजित केलाय. काही लोक अजूनही महिलांना फार विरोध करतात, पण एक वाक्य आवर्जून ऐका. वारकरी संप्रदायाचा पाया जरी ज्ञानोबाराय असले, काय वारकरी संप्रदायाचा पाया जरी ज्ञानोबाराय असले, पण या भागवत मंदिराच्या कळसावर फडकणारी पताका ही एक स्त्रीच्या रूपात आहे. एवढं लक्षात ठेवा. ती कोण आहे? माझी संत बहिणाबाई आहे. म्हणून ज्ञानदेवी रचिला पाया आणि बहिणा फडकती ध्वजा. कळसाच्या अगोदर दर्शन कोणाचं होतं? त्या ध्वजेचं होत असतं. निरूपण केले ओजा. म्हणून अनेक अभंग या संत कवयित्रींनी निर्माण केले. त्यातला हा जनाबाईचा अभंग बघा. जनाबाई म्हणजे सर्वसामान्य नव्हती हो.
तिच्या निर्जीव गौऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या. सगळ्यांना प्रसंग माहित आहे. एक दिवस काय झालं, जनाबाई आणि शेजारीबाईचं भांडण झालं. भांडण म्हणजे असं साधं सुद्धा नव्हतं. महिलांचे भांडणं म्हणजे बघण्यासारखे असतात. पुरुषांच्या भांडणात तेवढी मजा नाही, पण महिलांचे भांडणं म्हणजे बघण्यासारखे असतात. भांडायला लागल्या की ते भांडण बघायला ऐकायला एवढा आनंद वाटतो ना. तशी जनाबाई शेजारीबाईचं भांडण झालं. बरं कशावरून? स्त्रियांना भांडायला कारण लागत नाही. कशावरून? तर म्हणे शेणाच्या गौऱ्यांवरून. आता दोघी जणी कटाक म्हणजे एकदम रागाने भांडू लागल्या. तिथून कबीर महाराज चालले होते. जनाबाई म्हणायची या गौऱ्या माझ्या आहे, आणि शेजारीबाई म्हणायची या गौऱ्या माझ्या आहे. तिथून कबीर महाराज चालले. कबीर महाराज म्हटले, जने अगं कशाला भांडतेस? महाराज, मी हिच्या गौऱ्या चोरल्या नाही, आणि ही माझ्यावर आळ आणते का तू माझ्या गौऱ्या चोरल्या? जनाबाई म्हणते, महाराज इथं जेवढ्या गौऱ्या आहे ना या सगळ्या माझ्या आहेत. कबीर महाराज म्हटले, जने कशावरून? जनाबाईनं सांगितलं, महाराज प्रत्येक गौरी घ्या, कानाला लावा, ज्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येईल ती गौरी माझी. कबीर महाराजांनी प्रत्येक गौरी घेतली, आपल्या कानाला लावली, त्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल असा मंत्र येऊ लागला, आणि त्याच ठिकाणी कबीर महाराजांनी जनाबाईला गुरु करून घेतलं. जनाबाई म्हणजे काही साधीसुधी नव्हती. कबीर महाराजांनी तिला गुरु करावं अशी जनाबाई या अभंगामध्ये भगवान परमात्म्याच्या दरबाराचं वर्णन करते. साक्षात देवाशी भांडण करते, आणि देवाशी भांडण करून जनाबाई देवाला म्हणते, बघा जीवन जगत असताना आपल्या जवळ ज्ञान पाहिजे. ज्ञानोबाराय म्हणतात, गुरुविना अनुभव काही साकळे. गुरुशिवाय ज्ञान नाही, गुरुशिवाय विद्या नाही. म्हणून या समाजामध्ये जर जगायचं असेल तर तुमच्याजवळ ज्ञान पाहिजे. अज्ञानपणामुळे काय होत आहे का, एका गावात एक मनुष्य रात्रंदिवस दारू प्यायचा. त्याचा मुलगा इतका हुशार त्याने पहिलीपासून 10वी पर्यंत वर्गामध्ये कधीच 1 नंबर सोडला नाही. आता एक दिवस त्याच्या मुलाचा 10वीचा रिझल्ट होता. त्याच्या बापानं थोडीशी घेतली कळतं ना, म्हणजे बिसलरी नाही, पुरुष मंडळ थोडीशी घेतली. शाळेच्या गेटच्या बाहेर जाऊन थांबला. आता प्रत्येक जण आपला रिझल्ट घेऊन येऊ लागला. त्याने एका मुलाने विचारलं, बाळा तुझा किती नंबर आला? त्याने सांगितलं, काका माझा 20 नंबर आला. दुसरा मुलगा आला, तुझा किती नंबर आला? म्हटला माझा 15 नंबर आला. तिसरा मुलगा आला, तुझा किती नंबर आला? माझा 12 नंबर आला. आता याचाच मुलगा आला. मुलाला बघितलं, तो बाप म्हणतो, मग पिंट्या अरे वर्गामध्ये काय दिवे लावले? तो पिंट्या नाचू लागला, उड्या मारू लागला. म्हटला, बाबा अहो सगळ्या वर्गामध्ये माझा 1 नंबर आला. तो बाप म्हटला, पिंट्या अरे लाज वाटत नाही का तुला? काय झालं बाबा? अरे लोकांच्या पोरांचे 15-15, 20-20 नंबर, आणि तुझा फक्त 1च नंबर. याला कारण का? त्याच्याजवळ असलेलं अज्ञान. संत महात्मे म्हणतात, जीवन जगताना तुमच्याजवळ अज्ञान नको, तुमच्याजवळ ज्ञान पाहिजे. सकाळी उठल्याबरोबर एक तरी ओवी अनुभवावी. म्हणजे जीवन जगताना आपल्याजवळ ज्ञान पाहिजे, आणि ज्या ज्ञानानं संत महात्म्यांनी देवाची भक्ती केली, तसं जनाबाई म्हणते, देवा तुझा कारभाराचं काय वर्णन करू रे? का जो पुण्य करणारा बळी होता त्याला तू पाताळात नेऊन घातला. अभंगाचे प्रथम चरण. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला. दरिद्रीत भाग्यवंत केला, दरिद्रीत भाग्यवंत केला, दरिद्रीत भाग्यवंत केला, दरिद्रीत भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला. कीर्तिवानाचा अपमान केला, कीर्तिवानाचा अपमान, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. कीर्तिवानाचा अपमान केला, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा
कीना पुण्यवंत पातळ लोकी नेला तरी देतो भाग्यवंत केला तर त्याचा बहुमान वाढविला कीर्तिमानाचा अपमान केला पुण्यवंत पाताळ लोकी गेला तरी तो भाग्यवंत केला चोरट्याचा बहुमान वाढविला कीर्तिवानाचा अपमान धुंद झाला तुझा दरबार 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 धुंद झाला तुझा पुण्यवंत पाताळ लोकी नेला दरी तो भाग्यवंत केला. माझी जनाबाई म्हणते देवा तू काय केलंस, एवढा मोठा पुण्य करणारा बळी पण त्याला तू पाताळात नेऊन घातला. आता हा बळीराजा म्हणजे कोण होता हो महिला मंडळ ऐका. बळीराजा म्हणजे शेतकऱ्यांचा राजा होता. त्याच्या प्रजेमध्ये शेतकरी आनंदाने सुखाने नांदत होते. तो कुणालाच धनधान्याची कमी पडू देत नव्हता. इतका तो पुण्यवान बळीराजा. पण जसा बळीराजा गेला ना तसा राजा अजून महाराष्ट्राला परत मिळाला नाही. तुम्ही सांगाल नेमका 750 वर्ष झाले तरी आपण त्याची आठवण काढतो महिला मंडळ. कधी माहितीये, दिवाळ सण आला. आता परवाच रक्षाबंधन झालं. रक्षाबंधनला भाऊबीजला बहीण भावाला ओवाळताना काय म्हणते माहिती तुम्हाला? म्हणजे म्हणता का तुम्ही काहीतरी का नुसतंच ओवाळता पैसे घ्यायला? बघा रक्षाबंधन आलं, भाऊबीज आली का बहीण भावाला ओवाळताना काय म्हणते माहितीये? इडा पिडा टळू दे बळीचं राज्य येऊ दे, इडा पिडा टळू दे बळीचं राज्य येऊ, असं म्हणायचं असतं. म्हणताना नसतील म्हणत तर म्हणत जा, आता पाठ करून घ्या. हा तो बळीराजा. आजही महिला मंडळ तो बळीराजा यावा अशी अपेक्षा करतात. त्या बळीराजाच्या दारातून कुठलाच अतिथी विनमुख परत जात नव्हता. त्या बळीराजाची ख्याती भगवान परमात्म्यापर्यंत गेली आणि भगवंतापर्यंत ख्याती गेल्यानंतर देवाने ठरवलं का इतका दानशूर बळीराजा की त्याची ख्याती माझ्यापर्यंत स्वर्गामध्ये आली. म्हणून देव बळीच्या दारामध्ये आज त्या ठिकाणी भिक्षा मागण्याकरता गेले. जगाचा बाप त्यालाही कधीतरी कुणाकडे काहीतरी मागावं लागतं. काही लोक सहज म्हणतात बघा, राजाला सुद्धा सोयीची गरज, म्हणजे आम्हाला कोणाचीच गरज नाही असं कधी म्हणायचं नाही. राजालाही सोयीची गरज असते. तसं जगाच्या बापाला सुद्धा कधी कधी मागावं लागतं. म्हणून आज जगाचा बाप भगवान परमात्मा बळीच्या दारामध्ये मागण्या करता उभा आहे. कशाला? तेरे द्वार खडा भगवान भगत भर दे रे जो, भगत भर दे रे जो, भगत भर दे रे जो. तेरे द्वार खड़ा भगवान भगत भर दे रे जोरी, भगत भर दे रे जोरी, भगत भर दे रे जोरी. तेरा होगा बड़ा ऐसा
तोला गगन हे सारा भीख मांगने आया तेरे घर जगत का पालनहार रे जगत का पालनहार मैं आज तेरा मेहमान मैं आज तेरा मेहमान तनख दे मुझको जरा पहचान भगत भर दे भगत भर दे भगत भर दे रे जोरी भगत भर दे रे जोरी जोरी आज देव बळीच्या दारामध्ये मागण्या करता उभा आहे. वामनाचं रूप घेतलं, छोट्याशा बटुकाचं रूप घेतलं, बळीच्या दारामध्ये गेला, आवाज दिला, भिक्षाम देही भिक्षाम दे. बळीराजा बाहेर आला. बाहेर आल्याबरोबर समोर वामनाला बघितलं, त्याला माहिती नव्हतं हा देव आहे. समोर वामनाला बघितलं, सांगितलं महाराज काय मागणी मागून घ्या. त्या वामनानं सांगितलं, बळीराजा मला जास्त नको, मला तुझ्या राज्यामध्ये फक्त 3 पावले जागा पाहिजे. बळीराजाने विचार केला, याची उंची 3 फूट आणि 3 पावले जागा घेऊन टाक म्हटले. आता घेऊन टाक म्हटल्यानंतर बळीचा गर्व बघितला, अहंकार बघितला. देव सगळं काही सहन करू शकतो, पण आपल्या भक्ताचा गर्व अभिमान त्याला सहन होत नाही. होय तिळभर अभिमान मेरू समान वाटे देवा. भगवंताला गर्व त्याचा सहन झाला नाही. 3 पावलं जागा पाहिजे, घेऊन टाक म्हटले. पहिल्या पायामध्ये स्वर्ग व्यापला, दुसऱ्या पायामध्ये पृथ्वी व्यापली. तो लुटी हे सारी धरती देखले, तोला गगन हे सारा भीख मांगने आया तेरे घर जगत का पालनहार रे. पहिल्या पायात स्वर्ग व्यापला, दुसऱ्या पायात पृथ्वी व्यापली. आणि वामनानं सांगितलं, बळीराजा आता 3रा पाय कुठे ठेवू, 3रा पाय कुठे ठेवू म्हटल्यानंतर बळीराजानं सांगितलं, आता पाय ठेवायला तुला जागाच नाही, ठेव म्हटले माझ्या डोक्यावर. त्या दिवशी वामनानं बळीराजाच्या डोक्यावर पाय दिला आणि थेट त्या बळीला पाताळात नेऊन घातला. पुण्यवंत पाताळ लोकी नेला पाताळ लोकी नेला. एवढा मोठा पुण्य करणारा बळी, पण त्याला पाताळात घातला का? त्याचा गर्व आणि अभिमान माझ्या भगवान परमात्म्याला सहन झाला नाही. देवा असा तुझा दरबार असतो, असं तू करतोस. म्हणून संत महात्मे म्हणतात, आम्ही अखंड निरंतर रात्रंदिवस त्या देवाचं ध्यान केलं, त्या देवाचं आम्ही भजन पूजन चिंतन केलं. नव्हे नव्हे त्या देवाचं ध्यान करणं पडिले वळण इंद्रिया सकळ. आमच्या देहाला लागलेलं म्हटलं ते वळण आहे, नव्हे नव्हे तो आमचा स्वभाव आहे. बघा, जन्माला आल्यानंतर प्रत्येक माणसाचा एक स्वभाव असतो. हा दृष्टांत मी नेहमीच सांगते, पण बोपे गावच्या लोकांसाठी नवीन आहे म्हणून. बघा, ते म्हटले हा आमचा स्वभाव आहे. बघा, माणसाचा मूळ स्वभाव कधी बदलत नाही. अगदीच आपल्या गावठी भाषेमध्ये सांगायला जर गेलो, काही काही लोक सहज म्हणतात, शेवटी कुत्र्याची शेपटी वाकडी ती का तुमच्याकडे सरळ असते. काथा जळतो, वळ जळत नाही. थोडक्यात काय, माणूस मरतो पण त्याचा स्वभाव कधी चेंज होत नाही. एक सुंदर उदाहरण सांगते बघा. एका गावात एक बाई रस्त्यानं चालली होती आणि ती आवाज देत होती, सुयागे बिबगे दामन गे पोत गे. मी नाही बरं, ती बाई. तुम्हाला वाटायचं बरी आली मुंबईवरून फुकट. ती बाई रस्त्यानं चालली होती, सुयागे बिबगे दामन गे पोत गे, पोराला काळ मणी घे केसावर फुगे. असंच म्हणतात ना. जमलं का मला? पहिला मंडळ करायचं का मग तसंच. ती बाई रस्त्यानं चालली होती, तिचा सुंदर आवाज ऐकला आणि तिथल्या राजाने विचार केला, अरे इतका गोड आवाज येतोय, रस्त्यानं चाललंय तरी कोण. म्हणून राजाने खिडकीतून डोकावून बघितलं तर राजाला असं दिसलं, रस्त्यानं जी चालली ती तरुण तडफदार ब्युटिफुल अशी मुलगी आहे. आज तिला तिच्या परिस्थितीमुळे गावोगावी हे सुया कंगवे फुगे हे सगळं घेऊन फिरावं लागतंय. पण हिच्यासारखी सुंदर मुलगी
परत या राज्यामध्ये बघायला मिळणार नाही, म्हणून राजाने विचार केला लग्न करीन तर हिच्याशीच. कोणाशी महिला मंडळ? कोणाशी? बोला ना काहीतरी, का जाऊ घरी मी? कुणाशी? त्या सुईवालनीची. तिथे काय व राजा बोले दल आले. ती म्हटली राजा माझ्याशी लग्न करायचे मला का विचारतो, जरा माझ्या बापाला जाऊन विचार. राजा तिच्या बापाकडे गेला, सांगितलं बाबा तुमच्या मुलीबद्दल मला सगळी कल्पना आहे, तुमच्या मुलीशी लग्न करण्याचा मानस आहे, काय म्हणणं आहे तुमचं? बापाने सांगितलं मुलगी माझी, संसार माझ्या मुलीला करायचा आहे, थोडंसं 2 शब्द जरा मुलीला विचारतो आणि मग उद्या तुम्हाला सांगतो. राजा म्हटला का हो, मगाशी मुलीला रस्त्यात विचारलं माझ्याशी लग्न करते का, ती म्हणते माझ्या बापाला विचारा. आता बापाला विचारलं लग्न करता का, बाप म्हणतो मुलीला विचारून सांगतो. म्हणजे तुम्हाला काय मी फुटबॉल वाटलो इकडून तिकडे उडवायला? मी राजा आहे, द्यायचं असेल तर हो बोला, नाही तर जाऊ द्या. बापाने विचार केला आपण कुठे राजाच्या दारात गेलो होतो, स्वतःहून राजा मागण्या करता आलाय ना, मग द्यायला काय हरकत आहे. सांगितलं ठीक आहे माझी मुलगी मी तुम्हाला देतो. आता देतो म्हटल्यानंतर राजवाड्यामध्ये मोठ्या आनंदानं मोठ्या उत्साहानं लग्नाच्या सोहळ्याला सुरुवात झाली. एक 7-8 दिवसामध्ये त्यांच्या दोघांचं लग्न लागलं. लग्न लागल्यानंतर 7-8 दिवसापूर्वी गावोगावी टिकल्या बांगड्या सुया घेऊन फिरणारी राजाशी लग्न लागल्यानंतर राजाशी लग्न झाल्यानंतर कोण झाली आता? राजाची वा वा असंच बोला, अर्ध पाकिट तुम्हालाच देणार. राजाची राणी झाली. राजाची राणी झाली, राज दरबारात गेली. आता राजाची राणी म्हटल्यानंतर तिथं काय विषय हो, तिला कुठलंच काम करायचं नाही, कपडे नाही, भांडे नाही, स्वयंपाक नाही, काहीच नाही. तिला फक्त एकच काम, काय माहितीये? एका जागेवर बसायचं. पण तुम्हाला माहितीये महिला मंडळ पुरुष मंडळ, तिला दिवसातून रोज 17 गाव फिरायची सवय. बरं एका जागी बसून गोड लागे ना. दिवसभरातून 4-5 वेळेला 5 पक्वान्नाचं भोजन समोर यायचं. ताट समोर आलं का कुठंतरी लपून ठेवायची आणि 7-8 दिवसांनी शिळे तुकडे झाले का कडाकड फोडून खायचे. का? ताजं खाणं हा तिचा स्वभावच नव्हता. आता हिंदू धर्माच्या प्रथेप्रमाणे राजवाड्यामध्ये सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली. आता पूजा वगैरे पार पडली. ननंदबाई पुढे आली, म्हटली वहिनी जरा नाव घ्या. आता नाव घ्या म्हटलं, थोडीशी लाजली आणि तिने नाव घ्यायला सुरुवात केली. मी घेऊ का नाव? म्हणजे मी घेऊ का तुम्ही घेता? हा मीच घेऊ ना, बरं मी नाव घेते, तुम्ही लक्षात ठेवा. एखाद्या लग्नात तुम्हाला काम येईल. आता लग्नांचा सीझन सुरू होईल, फार चांगला नाव आहे बघा. तिनं नाव घ्यायला सुरुवात केली. बाई कशा कानटाव करून बसल्या, घ्यायचंय का? नक्की घ्या, ऐका. तिच्या नवऱ्याचं नाव होतं हरिश्चंद्र राजा. तिनं नाव घ्यायला सुरुवात केली. पांढऱ्या पांढऱ्या दुधाची मऊ साय, पांढऱ्या पांढऱ्या दुधाची मऊ साय, हरिश्चंद्र राजाची बायको नाव घेते भाकरवाड ग माय. म्हणजे राजाची राणी जरी झाली पण तिचा भाकरी मागायचा स्वभाव गेला का? आधी होती दासी, इकू द्या ना थोडा. हो आधी होती दासी, पट्टराणी गेली दिसी, तिच्या हिंडण्या राहिल्या,